V1 V2 आणि V3 लक्षात घ्या. क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप या प्रकारची क्रियापदे असतात. मग आता जर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा क्रियापदाचं दुसरं रूप, या ठिकाणी शेवटी ईडी आलेला आहे, या ठिकाणी ईडी आलेला आहे. प्ले प्ले प्ले, टॉक 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 या ठिकाणी सुद्धा ईडी आलेला आहे बघा, तुम्हाला दिसेल. त्याच पद्धतीने वॉक वॉक वॉक, वर्क वर्क वर्क. एकूणच काय, ज्या क्रियापदाचं दुसरं रूप आणि तिसरं रूप सारखंच असतं किंवा त्यांच्या शेवटी ईडी आलेला असतो. सोप्या भाषेत सांगतोय, क्रियापदाच्या शेवटी काय आलेला असतो, ईडी आलेला असतो. अशा क्रियापदांना काय म्हणायचं, क्रियापद नियमित क्रियापदे किंवा रेग्युलर वर्ब्स. लक्षात ठेवा, क्रियापदाचं दुसरं रूप पण सारखं असतं आणि तिसरं रूप सुद्धा काय असतं, सारखं असतं. हे बघा, कॉल कॉल्ड कॉल्ड, म्हणजे क्रियापदाच्या दुसऱ्या रूपामध्ये ईडी येतो, तिसऱ्या रूपामध्ये सुद्धा ईडी असतो. म्हणजेच काय, क्रियापदाचं दुसरं रूप आणि तिसरं रूप काय असतं, सारखं असतं. त्याला आपण नियमित क्रियापदे किंवा रेग्युलर वर्ब असं म्हणतो. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर क्रियापदाचा दुसरा जो प्रकार आहे